साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। लक्ष्मी बँकेच्या खातेदारांनी पाठ फिरवल्यानंतर अनेक ठेवीदारांनी आपल्या ठेवी बँकेतून काढण्यास सुरुवात केली आहे। अशा परिस्थितीत सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागाने देखील लक्ष्मी बँकेतील खाते बंद करून पंजाब नॅशनल बँकेत उघडण्याचा निर्णय परिवहन समितीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्याची माहिती सभापती जय साळुंखे यांनी दिली। प्रशासनाकडून अजेंडा आलता की पंजाब नॅशनल बँकेला मान्यता देण्यासाठी सोलापुरात लक्ष्मी बँकेचं जरा गोंधळ चालू आहे। आर्थिक व्यवहार आमची परिवहनची लक्ष्मी बँकेत असल्यामुळं त्यांचे 5,000च्या वरती तिने कॅश दिना। आमचे कर्मचारी 450 कर्मचारी आणि 95 कोटीचं आपलं ट्रान्झॅक्शन असल्यामुळं आम्ही 2 दिवस झालं प्रयत्न केलो नॅशनल बँकेत खोलायचं। कारण का नॅशनल बँकेत खोलल्यामुळं नरेंद्र मोदीजींचे केंद्र सरकारचे काही योजना असतात त्याचा आमच्या कर्मचाऱ्यांना लाभ भेटते। 12 रुपये विमा योजना आणि 330 रुपयाची योजना जे मृत्यू झाल्या कर्मचारी अपघाती किंवा नॅचरल मृत्यू झालं तर त्याची योजनेचा आम्हाला लाभ भेटेल। त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेनं आम्हाला शब्द दिले की आम्ही एक सेपरेट तुमच्यासाठी टेबल ठेवू। त्यामुळे त्या अनुषंगानं आम्ही चर्चा करून सर्व सदस्यांनी एकमतानं त्याला पंजाब नॅशनल बँकेला मान्यता दिलेली।